माननीय नरेंद्र मोदी यांच्या 11 वर्साचो जो काळ जो आसा त्या 11 वर्साच्या मोदी गव्हर्नमेंटाचो काळ जो आमी ताका म्हणटात ते सेवा सुशासन आणि गरीब कल्याण म्हणून ओळखलं गेलं वता आणि विकसित भारत हो आमचो टॅगलायन आसा आणि ह्या अमृत कालान भितर जी माननीय नरेंद्र मोदीजी 2014 पंतप्रधान झाले त्या दिसापासून आतापर्यंत या 11 वर्सांत जो तांणी संकल्प घेतिल्लो तो संकल्प तांणी सिद्धीक व्हेलो आणि त्या खातीर काल तांच्या 11 वर्साच्या कारकिर्दीक आम्ही अभिनंदनही करताना फुडल्या कारकिर्दीक आम्ही शुभेच्छा दिता आणि त्याच बरोबर संपूर्ण भारतभर हो 11 वर्साचो कार्यक्रम आम्ही साजरो करतात. त्यानुसार माननीय JP नड्डाजी हांचे देशाक संबोधून पत्रकार परिषद जाली आणि आज सगळ्या भारतभर सगळे जे स्टेट्स आसा अक्रॉस स्टेट सगळी कडेन मुख्यमंत्र्याचे संबोधन या 11 वर्साच्या निमतान आसा. हांव त्या निमतान मागता माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी हांचे कडेन की 11 वर्साच्या सुवर्ण काळाच्या संकल्प से सिद्धी तक ह्याच्या संदर्भात पत्रकारांक तशेंच गोंयकारांक तांच्यांनी संबोधन करचें. नमस्कार. आमच्या मध्ये असतात आमच्या पार्टीचे प्रदेश अध्यक्ष बबदामू नाईक, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या 11 वर्साच्या कार्यकाळ पुराय जाता आणि मोदी 3.0 एका 1 वर्स पुराय जाता. डबल इंजिन सरकाराक गोंयांतूय बी 11 वर्सां पुराय जाता आणि या डबल इंजिन सरकाराच्या 11 वर्साच्या संकल्प से सिद्धी आम्ही सुरुवात करता असताना अच्छे दिन आने वाले हैं हे 2013 आमची टॅगलायन आशिल्ली. अच्छे दिन आने वाले आणि आज आम्ही सांगता की अच्छे दिन आ गए हैं. आम्ही विकसित भारत 2047 चे स्वप्न आज आम्ही पळोवपाक लागले आणि हे सगळें सांगता असताना हो विकसित भारताचो अमृत काळ आसा. सेवा सुशासन गरीब कल्याण हाजी 11 वर्सां आम्ही पुराय केली आणि हे सगळें करता असताना माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी क्लीन इंडिया पासून स्वच्छ भारत अभियानापासून सुरुवात केल्लें मिशन ह्या फिट इंडिया पर्यंत आसा. हांव क्लीन इंडिया मुद्दामून सांगता सगळ्यात पयलें मिशन जर ह्या देशात खंयचें सुरू जाल्लें जाल्यार स्वच्छ भारत अभियान. या स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत पुराय देशभर कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत हो देश आज स्वच्छ जावपाक लागलेलो आसा. व स्वच्छ जावपाक लागलेलो आसा म्हणजे पुराय स्वच्छतेच्या बाबतीतूय बी आणि करप्शनाच्या बाबतीतूय बी तुम्ही मुद्दामून जर पळयशात 11 वर्साच्या कार्यकाळात मोदी सरकाराचेर एक सुद्धा कसल्याच करप्शनाचो डाग आसचो ना. म्हणून आम्ही म्हटलां की स्वच्छताय बी आणि करप्शन फ्री अशा पद्धतीचो हो सरकार आसा. या सरकाराच्या 11 वर्साच्या कार्यकाळात 140 करोड ह्या देशवासियां खातीर वेगवेगळी स्वप्नां दाखयली आणि ती स्वप्नां पुराय करपाचो हो कालखंड माननीय मोदीजींच्या कार्यकाळात जालो. सदोदीत आम्ही आपल्या हे सगळे हे सांगता असताना वेगवेगळे विषय माननीय मोदीजीच्या हातूंतल्यान आयले. तितूंतल्यान रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नमेंट, रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट, अकाउंटेबल गव्हर्नमेंट एंड रिफॉर्म, परफॉर्म एंड ट्रान्सफॉर्म या 3 गजालीचेर ह्या सरकारात काम केलं. तुम्ही जर पळयशात वेरियस रिफॉर्म ह्या गव्हर्नमेंटात हाडले. वेरियस ट्रान्सफॉर्मेशन, रिफॉर्म म्हणण्यापेक्षा ओल्ड कायदे जे आशिल्ले ते काढून उडोवपाचें काम सुद्दां म्हणजे आम्ही काही काळ 75 वर्सां जाली जाल्यार पोर्तुगीज निजामाचे तसेच कायदे तसेच कंटिन्यू केले. ते काढून उडोवप ही काळाची गरज आशिल्ली. ते काढून उडोवपाचें काम केलें. ट्रान्सफॉर्मेशन जेका आमी म्हणटा इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्युमन रिसोर्स हितून खूप मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॉर्मेशन जर केन्ना जालें आसत जाल्यार ते आतां जालें. पयले फावटी प्रत्येक फावटी तुमकां ह्या 10 वर्साच्या अमृत काळात दिसून येता. अँड द पब्लीक पार्टिसिपेशन इन द पॉलिसी मेकिंग ऑल्सो अँड पब्लीक पार्टिसिपेशन इन द प्रोजेक्ट मेकिंग ऑल्सो. हांवें मुद्दामून मेन्शन करता कारण PPP तत्वाचेर वेरियस प्रोजेक्ट पयले फावटी सक्सेसफूल जावपाक शकता हे माननीय मोदीजी दाखयले आणि सातत्यात आमी म्हणटा तशें पब्लीक पार्टिसिपेशन इन पॉलिसी मेकिंग हे पयले फावटी सरकाराचो ध्येय आनी उद्देश ह्या सगळ्या बाबतीत आमकां दिसता आणि ताकाच लागून आमी म्हणटा की अब विकास है, आविष्कार है और नवचार है हे सातत्यात आमकां सगळ्या जाणांक दिसूंक लागलेले आसा. हे सगळें करता आसतना हांवें जशें क्लीन इंडिया टू फिट इंडिया म्हटलें म्हणजे डिजिटल इंडिया सुद्धा कॅम्पेन ही ह्याच कार्यकाळात सुरवात जाली. आमकां डिजिटल इंडियाच्या बाबतीत हेच्या पयलीं केन्नाच अशा पद्दतीन
डिजिटली कंट्री ट्रान्सफॉर्म जाता असताना मेळूंक नाशिल्ली. डीबीटी सारकिली योजना डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर म्हणजे दिल्लीतल्या म्हाका सांगपाक खूब अभिमान दिसता की कालच्या 11 वर्सांचो पिरियड आमी पुराय करता आसतना 33 स्किमी केंद्र सरकाराच्यो गोंयांत कशा पद्दतीन इम्प्लिमेंट केला हो कार्यक्रम कालच्या राजीव कला मंदिरात आमचे सगळे आमदार मंत्री सगळे आसतना आमी केलो आणि त्या 33 कार्यक्रमांतल्यान केंद्र सरकाराचो आस्पाव आशिल्लो. म्हणजे केंद्र सरकाराच्यो युतीक आमी स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया म्हणटा जाल्यार वन ऑफ द बेस्ट स्टार्टअप इंडिया कोणी गोंयांत केले केंद्र सरकाराची मदत घेऊन त्याचे फेलिसिटेशन केले. आमी पळयता की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी PM जनमन उलयता. आता जनमन म्हणजे कितें तर अजूनही बी खंयची अशी ट्रायब उरले आसत जाल्यार ताका मेन स्ट्रिमीन हाडप हें काम हे माननीय मोदीजीच्या सरकाराच्या कार्यकाळात केला. माननीय मोदीजीच्या सरकाराच्या कार्यकाळात सगळेच कितें मता खातीर ना तर पुराय देशाचो विकास जाता आसतना तो अंत्योदय सर्वोदय आणि ग्रामोदय ह्या तत्वाचेर जावचो म्हणून गोंयांत आशिल्ली बांदरबारे कम्युनिटी तांकां मेन स्ट्रिमीन हाडपाचो प्रयोग हो आमी पयले फावटी केलो. काल तांकां भितरले 8 ते 9 जाणांक आपयले, भितरले 4 ते 5 जाण जे दयानंद सामाजीक सुरक्षा योजनेक इलिजिबल आशिल्ले तांकां दयानंद सामाजीक सुरक्षा योजनेचो फायदो हो आमी कालच्यान दिलो. थोड्या जाणांक सिनियर सिटीजनचे कार्ड्स दिली. आमचो प्रयत्न आसा की 2 जाग्याचेर कम्युनिटी ही रावता पेडण्यान आनी निरंकाल हांगासर तांकां पूर्णता मेन स्ट्रिमीन हाडपा खातीर आमी प्रयत्न करतले. जनमन योजनेच्या अंतर्गत अशा पद्दतीच्या ट्रायब्सांक मेन स्किमीन हाडप हो आमचो पयलो उद्देश आशिल्लो आनी तें काम आमी यशस्वी केलें. ह्या देशांत आयुष्मान भारत योजना म्हणजे पळयताले की जेन्ना मेडिकल ट्रिटमेंट घेवची पडटा ती इतकी कॉस्टली जाल्ली की इट इज नॉट एफोर्डेबल. आमच्या फक्त गोंयांत आमी भाग्यवान आशिल्ले की आमकां DDSSY कार्ड आमचे सुरवात जाल्ले दयानंद सामाजीक सुरक्षा योजना पण पुराय भारतभर अशा पद्दतीची योजना नाशिल्ली. ती आयुष्मान योजना म्हणजे 5 लाख रुपया पर्यंतचो मेडिकल इन्शुरन्स इन प्रायव्हेट हॉस्पिटलांत फ्री ऑफ कॉस्ट ट्रिटमेंट ही संकल्पनाच मोदी सरकारान मांडली आणि गरिबाक ट्रिटमेंट घेवपा खातीर पुराय मदत जर कोणी दिली आसत जाल्यार ह्या आयुष्मान योजनेच्या अंतर्गत ही योजना सुरवात जाली. पयले फावटी आमी मेक इन इंडिया मेड इन इंडिया हो आमी कार्यक्रम हो यशस्वी रित्या करून दाखयलो आणि आज कितलेशेच प्रॉडक्ट हे आउट ऑफ द इंडिया हे वचपाक लागलेले आसा आणि ह्या सगळ्याचो परिणाम देशाची अर्थवेवस्था ही 10च्या सकयल आशिल्ली त्या 4थ्या नंबराचेर हाडपा खातीर हाचो खूब मोठो आस्पाव जो आसा पळय न्ही हो आमकां दिसून आयिल्लो आसा. आणि हे जर सगळे रुटीन पळयत जाल्यार अश्यो वेरियस स्कीम आनी वेरियस योजना आमकां सातत्यान दिसून आयल्या. हे सगळे सांगता आसतना आज भारतातलो युवक तो आपलो करियर ऑपॉर्च्युनिटी आपल्याक कशा पद्दतीन मेळटा हांव तुमच्या माध्यमांतल्यान ताका आव्हान करूंक सोदता की तेणी मुद्दामून माय भारत हो पोर्टल पळोवचो. माननीय मोदीजीचें सरकार हे 4 पिलरांचेर चलता. आमचे खंयचे जातीच्या आधाराचेर आनी धर्माच्या आधाराचेर मोदी सरकार चलना. इट इज एन युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण आणि ईच अँड एव्हरी स्कीम ही ह्या 4 कंपोनंटाक आयोजीत केल्ली आसा. तुम्ही जर काढून पळयशात देशात पयले फावटी स्किल डेव्हलपमेंट नावाचे नवीन मंत्रालय सुरुवात जाले. गेल्या 60 वर्सांक कोणीच म्हणजे स्किल डेव्हलपमेंट हेचो विचार करूंक नाशिल्लो. म्हणजे हाताक जर ग्रॅज्युएट आसप आनी बेकार आसप आमी म्हणटात त्या ग्रॅज्युएटाक जर ताका स्किलिंग केलें, रिस्किलिंग केलें, अपस्किलिंग केलें हे नवीन मंत्रालय सुरुवात केलें आणि त्याच्या मार्फत प्रधानमंत्री कौशल्य योजना हो कार्यक्रम पुराय देशभरांतल्यान सुरू करून करोडांनी युवक आज स्किल्ड जातात, तांकां काम मेळटा. इंटर्नशीप, फेलोशीप आणि अप्रेंटिसशीप हो प्रोग्राम्स आमच्याच सरकारान सुरुवात केला ज्याच्या कारणान एक वर्क कल्चर पुराय देशात आमकां दिसपाक लागलेलो आसा. आणि हेका खरोखरच म्हणजे दिस इज एन यूथ पॉवर. आमी जेन्ना म्हणटा की हो देश युवा आसा त्या खातीर नॅशनल एड्युकेशन पॉलिसी आयली. 48 वर्साच्या उपरांत पयले फावटी देशाची नॅशनल एड्युकेशन पॉलिसी आयली. तितून इन द वेरियस ऑप्शन्स इज अवेलेबल फॉर यूथ म्हणजे वेगवेगळे शिक्षण घेवपा खातीर आणि डिग्रीज, डिप्लोमा ह्या पद्दतीची नॅशनल एड्युकेशन पॉलिसी आमी हाडपाक शकले. आमी जेन्ना नारी शक्तीचो विशय करता तेन्ना म्हाज्या भाशणांतल्यान आमी रसोदीत सांगता नॉट ओन्ली द 33% रिजर्वेशन 3 तलाक सारको डिसिजन घेवपाचें काम मोदी सरकारान केलां. रुरल डेव्हलपमेंट एजन्सीजच्या मार्फत आमच्या सेल्फ हेल्प ग्रुपाक एक नारी सक्षम करपाचें काम म्हणजे इट इज नॉट ओन्ली द फार्म बेस्ड बट नॉन फार्म बेस्ड बिजनेसीस
हे करपाचें काम पुराय महिलांच्या खातीर घेतला. 340 कोटीचो टर्न ओवर महिलांच्या सेल्फ हेल्प ग्रुपांनी गोंया सारकेल्या ल्हान स्टेटीत केलो ह्या 10 वर्सांनी. दिस इज अ बिग अचिव्हमेंट फॉर द गोवा स्टेट. तो पुराय देशात कितले करोड रुपया हे विदाउट एनी गॅरंटी तुम्ही सेल्फ हेल्प ग्रुपांक महिलांक दिले आसतले हाचो विचार तुम्ही करात. म्हणजे अशा पद्धतीच्यो मेजर डिसिजन हे सगळ्यो माननीय मोदीजीच्या कार्यकाळात आम्ही घेवपाक शकले. आणि म्हणून तर आज माननीय मोदीजीच्या सरकारांतले आम्ही सगळे म्हणजे खंयसरूच देशाच्या सेक्युरिटीच्या बाबतीतूय मात सुद्धा कॉम्प्रोमाइज करूंक ना. म्हणजे तुम्ही फाटल्या 10 वर्सांचो जर कार्यकाळ काढून पळयशे आसत जाल्यार सर्जिकल स्ट्रायक आसतलो, ऑपरेशन सिंदूर आसतलो. म्हणजे हे जर केन्ना घडून आयले आसत जाल्यार ते मोदीजीच्या कार्यकाळातूच म्हणजे आमी सीमा आमच्यो स्ट्रॉंग करपाचें काम आणि सैन्याक ताकद दिवपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार हे मोदी सरकारात केलं. म्हणून म्हणजे आमी 317वें कलम रद्द करून जम्मू आणि काश्मीर ह्या देशाचो अविभाज्य घटक हे साध्य करून दाखयले. आमी हे सांगता आसतना सातत्यान सांगता आमकां फक्त म्हणजे सरकार येवपाक जाय म्हणून न्ही तर आमकां आमी जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है हे ध्येय घेऊन काम करपी भारतीय जनता पार्टीचे सरकार. तेन्ना ते आमकां भारतीय जनता पार्टीचे सरकार येयले तेन्ना आमी दाखोवन दिलें की जम्मू आणि काश्मीर ह्या देशाचो अविभाज्य घटक आसा हे सिद्ध करपाक आमी खंयसरूच विसरूंक ना. आणि हे सगळे फुडें व्हरता आसतना आमी पळयता की वेगवेगळ्या पद्धतीच्यो न्यू अचिव्हमेंट्स ज्यो आसा पळय सगळ्या सेक्टरांत आमच्या सरकारान सदोदीत केल्या. जेम पोर्टल सारकिलो विशय म्हणजे आमी पळयता की सरकारान जर एमर्जन्सी प्रॉडक्ट घेवपाक जाय आसत जाल्यार जेम पोर्टलाचेर एके वाटेंतल्यान जो प्रोड्युसर आसा आनी दुसरे वाटेंतल्यान कस्टमर्स आसा ताका डायरेक्ट परचेस करपाचो डिजिटल प्लॅटफॉर्म जर केन्ना अवेलेबल जालो आसत जाल्यार तो ह्याच कार्यकाळात अवेलेबल जालो. अशा पद्धतीचे सगळ्या जाणांक बऱ्यो संद दिवपी हे सरकार आसा. आणि अशाच पद्धतीच्यो न्यू अचिव्हमेंट ह्यो सदोदीत गव्हर्मेंटान आमी करता आसतना पळयतात. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशाचे पहिले प्रधानमंत्री आसात. राष्ट्रपती महात्मा गांधीच्या उपरांत रस्त्याचे झाडू घेऊन जर कोण पयलीं देवले आसत जाल्यार ते मोदीजी आसतले. तुम्ही म्हाका मुद्दामून काढून दाखयात फाटल्या 75 वर्साच्या कार्यकाळात खंयच्याच पॉलिटिशियनचो एखादो फोटो झाडू घेऊन रस्त्यार सारन मारता आसतना दिसता जाल्यार दाखोवचो. ओनली एंड ओनली द मोदीजी जे गांधीजीच्या उपरांत हे मोदीजीच दिसल्या. एंड इट इज नॉट जस्ट फॉर द शो म्हणजे ते फक्त दाखोवपा खातीर म्हणून नासले तर तेंच्यांनी स्वता आयजूय बी ते कंप्लिटली मॉनिटर करता. आयजूय बी प्रत्येक देशांतले स्वच्छता कशा पद्धतीत चालू आसा तेंच्यांनी गोंयाची फाट हाच्या खातीर थोपटल्या. आनी त्यांनी आमचो व्हर्च्युअल प्रोजेक्ट सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट उद्घाटन केला. ही गोंया खातीर गौरवाची गोष्ट आसा. कारण हे सगळे म्हणजे आमी इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजीचो विचार करता आसतना हो देश स्वच्छ उरचो हे बी तेंचें स्वप्न आसा. म्हणून तर ते सातत्यान अशा पद्धतीचेर वेगवेगळे काम तांच्यांनी पुराय फाटल्या 11 वर्साच्या कार्यकाळात तांच्यांनी पुराय केला. आमी हे सगळे सांगता आसतना मुद्दामून म्हणजे गोंयांत केल्ले अचिव्हमेंट सगळ्यो तुमच्या मुखार आसा. तुम्ही सगळ्या जाणांनी गोंयांत केल्ल्यो वेगवेगळ्यो अचिव्हमेंट सातत्यान आमच्या वेगवेगळ्या भाशणांतल्यान सदोदीत तुम्ही आयकला. आमी पळयता की जेन्ना अमृत कालाचो विचार जाता तेन्ना आमी म्हणटा की एम्पॉवरिंग द अमृत पिढी फुडल्या येता त्या 25 वर्सांच्या काळात आमचे तरणाटे ही पिढी जी आसा ही विकसीत भारताचें स्वप्न साकार करपाचे नवे युग हे जर कोण करूं शकता आसत जाल्यार ते फक्त तरणाटे करूं शकता. म्हणून स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, रिसर्च, इनोव्हेशन हातूंत भर दिता आसतना IITs, NITs, एम्स हाची संख्या देशात डबल जाली. मुद्दाम तुम्ही जर फिगर काढून पळयशात आत्ता आम्ही फिगर घेवन ना पण याची संख्या देशात पुराय डबल जाल्या. सगळीकडे म्हणजे ऑल सेक्टर इन्क्लुडिंग द मेडिकल कॉलेजीस आसली तेच्या पेक्षा डबल सीट आज मेडिकल कॉलेजीचे आज हांगासर आसा. आमी सगळे जाण सातत्यान OBC, SC, ST हांच्या रिजर्वेशनाचेर उलयताले पण माननीय मोदीजीच्या कार्यकाळात EWS इकॉनॉमिकल व्हीकल सेक्शन हाचो केन्नाच विचार ह्या देशात 60 वर्सां पयलीं केलो ना. की जनरल कॅटेगरीची गरीब हो कन्सेप्ट आसा आणि त्या गरिबा खातीर रिजर्वेशन मेळपाक जाय म्हणून EWS ही नवीन संकल्पना माननीय मोदीजीन मांडली आणि तेजें इम्प्लिमेंटेशन आयज पुराय आमकां जाता आसतना दिसता.
म्हणजे आम्ही सातत्यान पळयता की शेतकरी हो अन्नदाता आसा आणि त्या शेतकऱ्या खातीर आयज किसान क्रेडिट कार्ड आसतले, सॉयल हेल्थ कार्ड आसतले, KCC आसतले, अशा पद्दतीच्या सगळ्यात आणि ड्रोन एग्रीकल्चरात पावयलो. म्हणजे टेक्नॉलॉजी ड्रोन ना जाल्यार आज पर्यंत आमी म्हणटाले की टेक्नॉलॉजीचो उपयोग एग्रीकल्चरान केन्नाच केला दिसूंक ना. म्हाका खूब अभिमान. हांव पयर रायच्या फार्मात गेलो, फादर जॉर्ज हाणें सांगलें की हे आपल्याक म्हणजे 40,000 वयले शेत 40,000 40 लाख पर्यंत शेत तेणी मेकनायज्ड करपाचो प्रयोग थँक्स टू द मोदी गव्हर्नमेंट, थँक्स टू द डॉक्टर प्रमोद सावंत गव्हर्नमेंट हे हांवें सांगूंक ना. फादर जॉर्ज हाणें सांगलें 40,000 वयले 40 लाख शेत जर तो मॉडर्न म्हणजे ड्रोन स्वताचो पयलो ड्रोन जर गोंयांत कोणी हाडलो जाल्यार फादर जॉर्ज हाणें तेजे ट्रेन केले. ओके, आतां उरलेले 10 ड्रोन आमच्या गोंयांत येवपाचे आसा. ड्रोन दिदी संकल्पना ही माननीय मोदीजीच अस्तित्वात हाडली. म्हणजे एखादी आमची महिला भगिनी सुद्धा ड्रोन ऑपरेट करू शकता, त्याचो शेतात उपयोग करू शकता. इतक्या बऱ्या पद्धतीचे आम्ही सरकार ह्या हेका दिला. इट इज एन इन्क्लुझिव्ह ग्रोथ फॉर ऑल. आम्ही पळयता की इट इज पर्टिक्युलर खंयच्या कंपोनंट खंयच्या स्टेटी पुरते न्ही, तर सगळ्या खातीर मोठ्या प्रमाणात आम्ही इन्क्लुझिव्ह ग्रोथ ही संकल्पना मांडली. नेशन फर्स्ट, नॅशनल सेक्युरिटी फर्स्ट अँड फॉरेन पॉलिसी. तुम्ही जर पळयशात जाल्यार मोठ्या प्रमाणात फॉरेन पॉलिसी बदल करून आमचो देश प्रथम आणि सेक्युरिटी प्रथम हाच्या व्यतिरिक्त खंयसरूच कॉम्प्रोमायज केन्नाच करूंक ना. तुम्ही सगळ्यो म्हणजे जाल्ल्यो कॉन्फरन्सीस पळयात, इन्क्लुडींग द गोंयांत वेगवेगळ्यो 2-3दा म्हणजे फॉरेन मिनिस्टर गोंयांतूय आयिल्ले. आमकां G20 आसतल्यो बाकीच्यो अशा पद्दतीचो भारत देश म्हणजे दिल्ली न्ही तर पुराय देशात अशा पद्दतीच्यो कॉन्फरन्स ऑर्गनायज करून पुराय देशांतल्यान आमी हो देश हो वेगवेगळे म्हणजे विविध संस्कृतीन नटलेलो आसा हे दाखोवपा खातीर माननीय मोदीजी सुदोदीत खूब बऱ्या पद्दतीचें काम केल्लें आसा. आमी हेल्थ केअर फॉर ऑल हे सांगलें हांवें तुमकां. नारी शक्तीचो सन्मानाचेरय हांव उलयलो. ओके, इन्फ्रा एट स्पीड तुमी सगळ्या जाणांनी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हो पुराय सगळो पळयलाच. बट त्याच बरोबर आम्ही सातत्यात म्हणजे मेट्रोज वेगवेगळ्या सिटीनी ह्यो ज्यो हाडल्यो, एअरपोर्टची संख्या डबल झाली, रेल्वे स्टेशनची संख्या डबल झाली. मुद्दामून तुम्ही फिगर काढता 87 एअरपोर्ट्स आशिल्ल्यात मोर दॅन 150 एअरपोर्ट्स आसात देशात. म्हणजे कनेक्टिविटी खातीर कितल्या स्पिडीत इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट जावपाक लागला हे पळयात. आमी ईज ऑफ लिव्हिंग आणि हॅपीनेस इंडेक्स हो लोकांचो वाडचो हाच्या खातीर सातत्यात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे सुदोदीत काम करीत आसता. आणि तेकाच लागून आमी म्हणटा की मोदी है तो मुमकीन है. हो आमचो सिर्फ एक नारो न्ही तर हो जो आसा पळय न्ही इट इज एन रियलिटी आसा. मोदीजीच्या हेतूंतल्यान आमी हे करून दाखयला म्हणून. आणि विकास बी विरासत बी म्हणजे आमी विकास करता आसतना आमची विरासत खंयसरूच विसरूंक ना. तुम्ही पळयशा आसत गोंयांत सुद्धा आग्वाद जेल म्युझियम आम्ही कित्याक कंप्लीट करपाक शकलो की द सपोर्ट ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 28 कोटी रुपया तो जेल म्युझियम म्हणजे जो पडूंक पावलो. म्हणून आमी म्हटलां की इट इज एन विरासत आणि विकास ह्यो दोनूय गजाली आमी करपाक शकले. ह्या हातूंतल्यान पयले फावटी म्हणजे आमी ताका वुमन लेड गव्हर्नन्स म्हणटा. महिलांचो गव्हर्नन्सांत पॉलिसी मेकिंगात सातत्यान आमकां दिसता आणि तो सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आसा. झिरो टॉलरन्स टू टेरर ही पॉलिसी सरकारान वापरल्या. म्हणजे आतंकवाद आणि नक्षलवादाचो पुराय नयनाट करपाचो ठरयला आणि त्या खातीर आतंकवाद घुसून आमी मारतले हे आमी सातत्यान सांगले. देशांतलो पुराय 4 स्टेटींनी आशिल्लो नक्षलवाद आज सगळे जाण सरेंडर करपाक लागलेले आसा. जावं ते गडचिरोली सारकेल्या महाराष्ट्रात आसतले, छत्तीसगड आसतले, मध्य प्रदेश आसतले किंवा बाकीच्या स्टेटींतलो सगळो नक्षलवाद आज सोंपपाक पावल्लो आसा. आणि पॉलिसी आसा आमच्या माननीय होम मिनिस्टरांची की येता त्या 2026 पर्यंत नक्षलवाद जो आसा ह्या देशाचो पुराय सोंपतलो. हातूंत आमकां 100% आमकां खात्री आसा. चंद्रयान आमी लॉन्च करपाक शकले. म्हणजे तुम्ही विचार करात देशातलो सर्वांगीण विकास करता आसतना सगळ्या बाबतीत आमी एकदम फुडें एकदम डेव्हलपमेंटाच्या बाबतीत फुडें आसा. पयले फावटी ह्या देशात आयुष नावाचें नवीन मंत्रालय जालें. म्हणजे आयुर्वेद आणि योगा हाका केन्नाच कोणी भर दिवंक नाशिल्ली. आणि हे करता आसतना इतकेंच न्ही तर इंटरनॅशनल योगा डे म्हणजे भारताचो योगा इंटरनॅशनल पावोवपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार ते मोदी सरकारान केलें. 180 कंट्रीनी इंटरनॅशनल योगा डे जाता. म्हणजे इट इज एन इररिस्पेक्टीव ऑफ द कास्ट अँड क्रीड आज पुराय सगळी कडेन
म्हणजे आमी हे सगळीकडे पावोवपाचो हे जो आसा पळय हे केला म्हणून माननीय मोदीजीच्या 11 सालाच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान आम्ही सगळे काम सगळ्यांच्या घरापर्यंत पावचे आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या वेगवेगळेकडे संकल्प से सिद्धी मेळावे ऑर्गनायज करतले प्रत्येक घराघरापर्यंत लिफलेट पावयतले पॅम्पलेट्स पावयतले आणि सगळ्यांच्या पर्यंत हे पावोवपाचें काम आम्ही सुरवात केला म्हाका खात्री आसा की येता काळात ह्या पद्दतीच्यो सगळ्यो ह्यो बुकलेट्स ज्यो आसा पळय ह्यो आमी सगळ्यांच्या पर्यंत पावून लोकांपर्यंत म्हणजे इंटलेक्च्युअल लोकांच्या बरोबर गरीबांतल्या गरीब लोकांक सुद्दां हे कळपाक जाय की माननीय मोदीच्या सरकारात 11 वर्साच्या कार्यकाळात देशात आणि राज्यात काम कितें केलां. आज खरें म्हटल्यार हांव आमच्या राज्यांतली कामां उलोवंक ना कारण तुमी सगळे जाण गोंयकार आसल्या कारणान 11 वर्साचे गोंयांतले डबल इंजीन सरकारात कितें केलां हें तुमच्या मुखार आसा. हांवें वेगळें सांगपाची गरज ना. तुम्हीच सगळ्या जाणांनी आपल्या प्रेस मिडिया इलेक्ट्रॉनिक मिडिया सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान सगळ्या लोकांच्या मुखार सुदोदीत दवरला. तुमचे सहकार्य फाटली 11 वर्सां आनी गोंय सरकाराक 13 वर्सां तुम्ही सहकार्य केलां. हाज्या सारकिलें सहकार्य फुडेंय मेळटलें हाची अपेक्षा करता आणि परत एकदा समेस्त गोंयकारांच्या वतीन माननीय मोदीजी आणि त्यांची पुराय कॅबिनेट हांच्या खूप खूप अभिनंदन करता. गोंय सरकारच्या वतीन तांचें खूप खूप अभिनंदन करता. धन्यवाद.